नमस्कार, वंदना आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत हा मफलर कसा विणायचा। हे बघा, छान असा आपला हा मफलर बनवलेला आहे। तर तो कसा बनायचा ते बघणार आहोत। तर त्याआधी आपण ह्याची लांबी रुंदी बघूया। तर ह्याची रुंदी आहे बघा, जवळजवळ 9 इंच आहे आणि याची लांबी 75 इंच किंवा त्याचे तुम्ही कमी करू शकता, जादा करू शकता। तर ह्यासाठी मी ब्लॅक कलर वापरला आहे, काळ्या कलरचा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर वापरू शकता। आणि बनवण्यासाठी एकदम साधा सिंपल असा हा स्कार्फ आहे। हे पहा, दिसायलाही खूप छान दिसतो। याला स्कार्फ म्हणू शकता, मफलर म्हणू शकता, एकदम सोपा असा आहे। तर त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आपण सुरुवात करूया। त्यासाठी मी हा ब्लॅक कलर घेतलेला आहे। तर ही 4 प्लायची वूल आहे माझी आणि माझा क्रोशिया हुक आहे 14 नंबर। हे पहा, 14 नंबर। चला तर आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपण एक अशी गाठ मारून घ्यायची। आता आपण चेन बनवून घ्यायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा आपण एकूण 42 चेन करून घ्यायचे आहेत। म्हणजे 42 चेन आपण अशा करून घेऊया। पण आपल्या 42 चेन झालेल्या आहेत। आता आपण इथून 3 नंबरच्या चेनमध्ये सूक घालून एक डबल क्रोशेट करून घेणार। असं आपण प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशेट करून घेणार। एकूण आपले 40 डबल क्रोशेट तयार झाले पाहिजे। तुम्ही 40 चेन घेऊन 40 चेनवर 40 डबल क्रोशेट घेतला तरी पण चालू शकतं। तुम्हाला जितकी रुंदी पाहिजे तितका तुम्ही हा करू शकता। तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठा पाहिजे असेल तर तुम्ही चेन जादा घ्यायच्या ह्या खालच्या घेतेवेळी। कमी पाहिजे असेल तर ह्याच्यापेक्षा कमी चेन घ्यायच्या। असं आपण प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशेट करून घेऊया। असे एकूण आपण 40 डबल क्रोशेट करून घेऊया पूर्ण। आपण आता ह्या 40 डबल क्रोशेट करून घेतले आहेत। आता आपण काय करायचं आहे, 3 चेन घ्यायचे आणि आपण 2 डबल क्रोशेट स्किप करायचे। म्हणजे 1 आणि 2 स्किप करून या तिसऱ्या डबल क्रोशेटवर आपण 3 डबल क्रोशेट एकाच ठिकाणी घालणार आहे। 2 आणि 3। पुन्हा आपण 1 आणि 2 स्किप करणार, तिसऱ्या डबल क्रोशेटवर 3 डबल क्रोशेट एकाच ठिकाणी घालून घ्यायचे आहेत। मध्ये आपण 2 डबल क्रोशेट स्किप करणार आहे, सोडणार आहे। आता 1 आणि 2 हा तिसऱ्या डबल क्रोशेटवर 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे। 1 2 तिसऱ्या डबल क्रोशेटवर पुन्हा 3 डबल क्रोशेट। असं आपण पूर्ण ही लाईन करून घ्यायची। 2 डबल क्रोशेट स्किप करायचे, तिसऱ्यावर 3 डबल क्रोशेट घालायचे। असं आपण पूर्ण शेवटीपर्यंत करून घेऊया। हे पहा, एकदम सोपी पद्धत आहे, दिसायलाही खूप छान दिसते। तुम्ही कोणतीही सुई वापरू शकता, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती। माझ्याकडे 14 नंबर होता, तर तुम्ही मोठी सुई वापरला तर तुमची हे विण मोठी होते आणि छोटी सुई वापरला तर ही छोटं होतं। म्हणजे लांब रुंदीला छोटं होणार मग, आणि मोठी वापरला तर हे आपली रुंदी जादा होणार। त्यामुळे तुम्ही मध्यम आकाराची सुई वापरू शकता। मी 14 नंबर वापरला, तुम्ही त्यापेक्षा मोठी वापरू शकता किंवा छोटी पण वापरू शकता, 1-2 नंबर, आणि असे बनवू शकता। आपण हे पूर्ण शेवटपर्यंत करून घेऊया। आपण आता इथं शेवटी आलेलो आहे। आता शेवटी आपल्याकडे इथं 3 डबल क्रोशेट आहेत। तर 2 डबल क्रोशेट आपण स्किप करणार आणि शेवटच्या डबल क्रोशेटवर आपण
एक डबल क्रोशेट घालणार. हे पहा, जसं की आपण पहिल्यांदा इथं 3 चेनचा घेऊन नंतर आपण पुढच्या ह्याच्यावर 3 घातल्या डबल क्रोशेट, तसं आपण शेवटी पण एक घेतला आहे. आता आपण 3 चेन घेणार आणि बाजू पलटून घेणार. आता आपण ह्याच लूपमध्ये इथं ह्याच डबल क्रोशेट नंतर लगेच 3 चेनचा पहिला डबल क्रोशेट झाला आणि नंतरचे 2 हे असे आपण 3 डबल क्रोशेट घालून घेणार. त्यानंतर ह्या पुढच्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट घालून घेणार. असं आपण प्रत्येक गॅपमध्ये 3-3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे. मध्ये कुठेही चैन वगैरे घ्यायची नाही, फक्त आपण 3-3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे. प्रत्येक गॅपमध्ये आपण असे 3-3 डबल क्रोशेट घालून घेऊया. 3-3 आपण एका डबल क्रोशेटवर 3 डबल क्रोशेट घेतलेत. या 3 डबल क्रोशेटच्या मध्ये जो गॅप आहे इथं आपण 3 डबल क्रोशेट घालून घेणार. आता आपण गॅपमध्ये डबल क्रोशेट घालणार. पहिल्या लाईनला आपण डबल क्रोशेटवर 3 डबल क्रोशेट घेतले. आता आपण या गॅपमध्ये 3-3 डबल क्रोशेट घेणार. आता आपण शेवटी आलो. जसं की पहिल्यांदा आपण 3 डबल क्रोशेट घेतला, 3 चेनचा पहिला, नंतर 2. आता आपण इथं गॅपमध्ये शेवटच्या इथं आलो. इथं पण आपण 3 डबल क्रोशेट घेणार आणि 3 चेन घेऊन आपण बाजू पलटून घ्यायचे. आता आपण इथं ह्या गॅपमध्ये येणार. हे पहा, इथं आपल्याला आता लूप नाही आहे. इथं आपण या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट घेणार. असंच आपण रिपीट करत जायचं आहे. हे बघा, असं आहे बघा. आपण इथं 3 डबल क्रोशेट घेतले. त्यानंतर चेन घेऊन पुन्हा आपण या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट घेतले. पुन्हा आता या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट, असं प्रत्येक गॅपमध्ये आपण 3-3 डबल क्रोशेट घेऊन शेवटी येऊया. आपण आता इथं शेवटी आलेलो आहे. आता आपण इथं काय करायचं आहे, इथं आपण या शेवटच्या डबल क्रोशेटवर 1 डबल क्रोशेट घ्यायचा आहे. जसं आपण इथं पहिल्यांदा शेवटी 3 डबल क्रोशेट 3 चेनचा डबल क्रोशेट आहे, तसाच इथं सुरुवातीला पण आहे. हे पण एका लाईनमध्ये असे एक डबल क्रोशेट येणार सुरुवातीला. दुसऱ्या लाईनमध्ये आपण पुन्हा 3 चेन घेऊन बाजू पलटून घ्यायची. पुन्हा आपण इथं 3 चेनचा पहिला आणि नंतरचे 2 असे आपण इथं 3 डबल क्रोशेट घालून घेतले आहेत. हे पहा, एका लाईनमध्ये शेवटी 1 डबल क्रोशेट येतो, एका लाईनमध्ये त्याच्यावरती 3 डबल क्रोशेट येतात. आता सेमच आपण प्रत्येक गॅपमध्ये आपण 3-3 डबल क्रोशेट घालणार. फक्त इथं सुरुवातीला आणि शेवटी प्रत्येक लाईनच्या वेळी बदलतं, कारण इथं ह्या लाईनमध्ये आपण हे बघा शेवटी 3 चेनचा 1 डबल क्रोशेट आहे आणि इथं 1 डबल क्रोशेट आहे. त्याच्यावरती आपण आता इथं आपण 3 डबल क्रोशेट करणार. त्यानंतर इथं 3, असे प्रत्येक गॅपमध्ये 3-3 असं आपण पूर्ण हे करून घ्यायचं आहे. प्रत्येक गॅपमध्ये 1-3 डबल क्रोशेट. पहा, आता मी इथं शेवटी आलेलो आहे. इथं आपला शेवटी हा 3 चेनचा 1 डबल क्रोशेट आहे. तिथं आता आपण 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचं. 3. आता आपण 3 चेन घ्यायच्या, बाजू पलटून घ्यायची. आता आपला हा हे बघा, इथं जसा आपला हा लूप आलेला तसंच आपला आता इथं वरती आला आहे. तर पुन्हा आपण ह्या गॅपमध्ये यायचं. माझा काळा कलर असल्यामुळे दिसायला कमी दिसायला आलं आहे, पण तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कलरमध्ये करू शकता. तर इथं आपला हा लूप आला. पुन्हा आपला ह्याच्यावरती हा असा लूप येणार 3 डबल क्रोशेटचा. असं आपलं हे रिपीट करत जायचं आहे. किंवा जितका मोठा हवा आहे तितका तुम्ही मोठा हा मफलर किंवा स्कार्फ बनवू शकता. आणि बनवायला एकदम साधा सोपा आहे. हे पहा,
सो तुम्ही बनवून घ्या, तुम्हाला जितक्या लांबीचा पाहिजे तितका. आता त्यानंतर आपण पुढचा बघूया. पहा, मी आता हा पूर्ण स्कार्फ बनवून घेतलेला आहे. हे पहा, आणि दोन्ही बाजूला असे आपण छानपैकी असे रश्या लावून घेतल्यात किंवा गोंडे लावून घेतले आहेत. तर शेवटी आपण सुरुवातीला जसं आपण 40 डबल क्रोशेट केले तसे शेवटी आपण करून घ्यायचे आहेत. आपण इथे 3-3 डबल क्रोशेटचा एक बंच आहे. त्या प्रत्येक डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रोशेट घालून गेल्यानंतर आपल्याला इथे 40 डबल क्रोशेट भेटतात. त्यानंतर ह्या रश्या कशा लावल्या ते आपण बघूया. तुम्ही छोट्या करू शकता, मोठ्या करू शकता किंवा वेगळ्या पद्धतीने पण करू शकता, तुम्हाला जशा आवडतात तशा. आता मी या कशा बनवल्या हे तुम्हाला दाखवते. हे पहा, मी आता या 12 इंचाचे असे धागे कट करून घेतले आहेत. हे मी एकाच ठिकाणी 4 धागे असे कट केले आहेत. हे 12-12 इंचाचे आहेत. तुम्ही याच्यापेक्षा कमी पण घेऊ शकता किंवा लांब पण घेऊ शकता, तुम्हाला जशी लांबी हवी तशी. असे आपण 12 इंचाचे 4 धागे घेतले आहेत. ते असे मध्यभागी फोल्ड करून घ्यायचे. आणि आता हे बघा, इथं आपण काय केलं आहे, 3-3 डबल क्रोशेट सोडून आपण लावून घेतले. तर 3 डबल क्रोशेट सोडायचे आणि त्याच्यानंतर सुईच्या मदतीनं आपण हे धागे वरती काढून घ्यायचे असे. त्याच्यानंतर आपण ह्या गॅपमधून हे खालचे धागे ओढून घ्यायचे असे आणि अशी गाठ मारून घ्यायची. असे होतं. आता पुन्हा दाखवते मी. आता पुन्हा आपण 3 डबल क्रोशेट सोडून द्यायचे. असे खाली धागे घ्यायचे आणि पुन्हा आपण हे पूर्ण धागे वरती काढून घ्यायचे असे. आणि ह्या गॅपमधून हे आपले खालती जे उरले धागे ते काढून घ्यायचे आणि असं वरती घ्यायचं आणि अशी गाठ मारून घ्यायची. अशा प्रकारे आपण हे लावू शकतो. आणि तुम्ही इथं कमी जास्त तुम्ही कैचीनं करू शकता. कैचीनं आपण हे कट करून घ्यायचं आपल्याला. अशा प्रकारे आपण हे कट करून घेतले. अशा प्रकारे दोन्ही बाजूला आपण हे गोंडे करून घेतले आहेत. दिसायला खूप छान दिसत आहे. तुम्ही असा वेगळ्या कलरमध्ये बनवून घेऊ शकता. खूप छान दिसायला. तुम्ही याची लांबी रुंदी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बनवायला पण खूप छान आहे, सोपा आहे, कमी वेळात होतो. अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा. तुम्हाला काय अडचण असेल कमेंटमध्ये नक्की विचारा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.